नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, आपला देश कृषी प्रधान आहे, आपलं राज्य कृषी प्रधान आहे आणि ह्या देशाची प्रगती जर व्हायची असेल, राज्याची जर प्रगती व्हायची असेल तर शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. आणि शेतीचा विकास जर आपल्या राज्याचं जर बघितलं तर सर्वस्वी हे पर्जन्यावर आधारित आहे, पावसावर आधारित आहे, पाण्यावर आधारित आहे. आपण जर बघितलं तर राज्यातली 83% अधिक क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे. 52% अधिक क्षेत्र हे सतत आवर्षण प्रवणग्रस्त क्षेत्र आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस पडतो तर 40% जमीन ही अत्यंत हलकी आणि अवनत स्वरूपाची जी जमीन आहे. अशा पार्श्वभूमीवर जर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नामध्ये शाश्वतता आणायची तर त्याला खऱ्या अर्थानं पाण्याची शाश्वतता आणणं गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून शासन विविध प्रकारे प्रयत्न करत असतात. अनेक जलसंधारण, मृदुसंधारण, पाटबंधारे असे विविध प्रयोग जे आहे आणि प्रयत्न जे आहे ते शासनामार्फत होत असतात. चालू वर्षी देखील आपण बघतोय की केवळ 60% पाऊस पडल्यामुळे अभूतपूर्व पाणी टंचाईला हे राज्य हे सामोरं जात आहे. अनेक ठिकाणी शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे. अशा शेतीला जो तरणोपाय द्यायचा आहे किंवा खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो तर त्यावेळेस देखील अनेक वेळा असं होतं की पावसामध्ये मोठा खंड पडतो आणि हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते शेतकऱ्याचं त्याला सोडावं लागतं, त्याच्यावर पाणी सोडावं लागतं आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जे आहे तर संरक्षित पाणी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणं ही अत्यंत कळीची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून मित्रहो, शासनाने नवीन योजना सुरू केली आहे आणि त्याच योजनेसंदर्भात आज आपण चर्चेचा विषय घेतला आहे. तो आहे मागेल त्याला शेततळे योजना. मित्रहो, नुकतेच आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी नागपूरला जे काही हिवाळी अधिवेशन झालं त्याच अधिवेशनामध्ये या योजनेच्या संदर्भामध्ये सुतोवाच केलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये ही तळी जी आहे, शेततळी जी आहे ती निर्माण झाली पाहिजे. कारण पाठीमागचा अनुभव खूप दांडगा आहे की या शेततळ्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने ही शेती केलेली आहे. म्हणूनच ही जी योजना आहे ही आता आलेली आहे. या योजनेच्या संदर्भामध्ये आपण सखोल माहिती घेणार आहोत आणि या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये तज्ञ उपस्थित त्यांच्या आपण ओळख करून घेऊया. पहिले श्रीयुत ज्ञानेश्वरजी बोटे साहेब, नमस्कार. नमस्ते मित्रहो, बोटे साहेब हे कृषी सहसंचालक, मृदुसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पुणे, कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी काम करतात. कृषी, मृदुसंधारण, जलसंधारण या क्षेत्रामध्ये जवळपास 22 वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अनेक ठिकाणी मग फलटण असेल, रत्नागिरीतलं खेड असेल, खोपोली असेल, कोल्हापूर असेल अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि कृषी आयुक्तालय देखील गेल्या अनेक वर्षापासून ते काम पाहतात. अत्यंत दांडगा अनुभव या जल आणि मृदुसंधारणाच्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे आहे. आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत श्रीयुतजी विठ्ठल अप्पासो शिंदे साहेब, नमस्कार. मित्रहो, श्रीयुत विठ्ठलजी शिंदे हे अत्यंत जो दुष्काळी जिल्हा ज्याला समजला जातो अशा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आपण ऐकला असेल ज्या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस पडतो. या सांगोला तालुक्यातील अकोले वासूद या गावचे ते शेतकरी आहेत, प्रगतिशील शेतकरी आहेत आणि जवळपास 30 ते 40 एकर अत्यंत बरड अशा जमिनीचं क्षेत्र असलेला शेतकरी. ह्या शेतकऱ्यांनी आपलं पदवी शिक्षण घेतलं, त्यानंतर बीपीएड केलं, एमपीएड केलं, नोकरीच्या पाठीमागे धावला, नोकरी लागली परंतु नोकरीमध्ये पगार मिळेना. अनेक दिवस जो आहे त्याच्याशिवाय त्याला पगाराशिवाय ते काम करावं लागण्याची स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये लहानपणापासून त्याची जी आवड होती ती आहे शेतीची आवड. म्हणून घरी 3 भाऊ ही शेती करत असताना देखील हा जो युवक आहे हा शेतीमध्ये परतला आणि शेतीमध्ये त्यांनी क्रांती केलेली आहे. आपण थोड्याच वेळात ह्या शेततळ्याच्या माध्यमातून त्यांनी जी क्रांती केली त्याची आपण माहिती घेणार आहोत. असे जे 2 तज्ञ आपल्याला आज स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेले आहेत. मित्र, आजचा हा कार्यक्रम जो आहे तो फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या मनातील जे प्रश्न जे आहेत, शंका ज्या आहेत त्या थेट आपण फोनद्वारे या ठिकाणी तज्ञांना विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 व आमचा दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसडी क्रमांक यापूर्वी लावा. तर मित्रहो, आता आपण चर्चेला सुरुवात करूया. बोटे साहेब, आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे मागेल त्याला शेततळ, म्हणजे नेमकी काय स्वरूपाची ही योजना आहे? ही सर आपण पाठीमागे जी आता राज्यातली कोरडवाहू शेतीची आपली जे मर्यादा आहे जवळपास आपली 83% कोरडवाहू शेती आहे आणि ह्या शेतीला आपण शाश्वत करण्यासाठी पाठीमागे शासनामार्फत
अनुदानावरती शेततळी योजना काही अंशी राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये चांगले आपल्याला दृश्य परिणाम दिसून आले. आणि त्याच धर्तीवरती शासनानं की ही जी आता सद्य परिस्थिती जर आपण टंचाईचा विचार केला तर टंचाईच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्याला संरक्षित सिंचनाची सुविधा शाश्वतता उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि ही जर अशी जर आपण उपलब्ध करून दिली तर शेतकरी सेल्फ सफिशियंट होऊ शकतो. त्या दृष्टीनं त्या हेतूनं ही शासनानं महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. बरं, आता ही जी योजना आहे ह्या योजनेमध्ये नेमक्या कशा स्वरूपाची शेततळी तुम्ही देणार आहात, त्याला किती अनुदान वगैरे देणार आहात आणि लाभार्थी निवडीचे म्हणजे शेतकऱ्याला एखाद्याला भाग घ्यायचा तर त्यासाठी तुम्ही काय निकष निश्चित केलेले आहेत? ही जी योजना आहे ही टंचाई परिस्थितीच्या अनुषंगानं आपण शासनाकडून घोषित केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही ड्राऊट मिटिगेशन आहे याच्यातून आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे. त्या अनुषंगानं राज्यामध्ये जे पाठीमागचे 5 वर्ष होती सलग त्या 5 वर्षामध्ये खरीपाचा हंगाम असेल, रब्बीचा हंगाम असेल, जी गावं टंचाई घोषित केली किंवा ज्या गावामध्ये आणेवारी जी 50 पैशापेक्षा कमी होती अशी जी गावं आहेत किमान एकदा तरी जे गाव त्या यादीमध्ये घोषित झालं अशा गावातील लाभार्थीला त्याचा लाभ घेता येतो. दुसरी गोष्ट आहे त्या गावाच्या यादीत आहे आणि किमान त्याच्या नावावर किमान 60 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे की ज्याच्यासाठी आपण शेतीसाठी शेततळ घेणार शेती असणं हे आवश्यक आहे. हे 2 निकष हे महत्त्वाचे आहेत आणि हे 2 निकष असल्यानंतर मग आपल्याला शेततळ घेता येतं, ह्या योजनेमध्ये सहभागी होता येते. बरोबर, म्हणजे किमान ज्याच्याकडे 1.5 एकर क्षेत्र आहे असा राज्यातला कोणताही शेतकरी, फक्त त्या गावातला शेतकरी की जे गाव गेल्या 5 वर्षात एकदा तरी 50 पैशापेक्षा कमी आणेवारीमध्ये आलेला आहे. आणि मला वाटतं अशा गावांची यादी संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तर ते त्यांच्या जिल्हा पातळीवर डिक्लेअर करणार आहेत आणि त्याची माहिती जी आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला आपलं गाव या यादीत आहे की नाही हे कसं कळणार? हे यासाठी आपण काय केलेलं आहे की ही सर्व जी यादी आहे की पाठीमागील 5 वर्षाची जी गावं टंचाईमध्ये घोषित झालेली आहेत त्याची यादी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर ही यादीला पुरेशी प्रसिद्धी देण्याबाबत सुद्धा आपण जिल्हा स्तरावरती कळवण्यात आलेलं आहे की जिल्हा स्तरावरून ह्यातली कोणती गावं नेमकी याच्यामध्ये ह्या निकषामध्ये बसतात त्या गावांना पुरेशी प्रसिद्धी देण्यात यावी, जेणेकरून त्या गावांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या गावातलेच इच्छुक लाभार्थी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करतील किंवा दाखल करतील. बरोबर आहे. आणि मला तर वाटतं हे पहिल्यांदाच असं घडतंय की ही संपूर्ण योजना आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही राबवत आहात. म्हणजे आपल्या माहितीप्रमाणे 17 फेब्रुवारीला काहीतरी शासन निर्णय काढला आणि 24 फेब्रुवारी पासून हे अर्ज वेबसाईटवर उपलब्ध करून दिले शासनाच्या वेबसाईटवर आणि 29 तारखेपासून तुम्ही शेतकऱ्यांना ती संधी दिली की त्या ठिकाणी ते अर्ज अपलोड करतील. म्हणजे शेतकऱ्याला केवळ त्याला जर अर्ज जर करायचा असेल तर ह्या शासनाच्या संकेतस्थळावर जाऊनच अर्ज करायला पाहिजे की तो थेटपणे पूर्वीप्रमाणे कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीकडे अर्ज देऊ शकतो? नाही, याच्यामध्ये काय झालं की यापूर्वी जी शेततळ्याची योजना होती ती मर्यादित स्वरूपात होती आणि याच्यामध्ये लक्षांक हा कमी असायचा आणि मागणी प्रचंड प्रमाणात होती. कारण शेततळ हे शाश्वत स्वरूपाचं सिंचनाची संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यामुळं आणि आपल्या टंचाईचा विचार करता राज्यामध्ये खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात मागणी आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये की प्रत्येक क्षेत्रीय स्तरावरती तालुका स्तर असेल जिल्हा स्तर असेल की अर्ज दिल्यानंतर की शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते की याच्यामध्ये पारदर्शकता राखली जाते की नाही. बरोबर. आणि पारदर्शकता राखण्यासाठीच हे मुख्यत्वे ही आपण ह्याच्यावरती आज्ञावली वेबसाईटमध्ये ही घेण्याची नियोजन हे मुख्यतः त्यामुळे घेण्यात आलं की जेणेकरून जो शेतकरी अर्ज करेल त्या प्रथम प्राधान्याने की जो शेतकरी अगोदर येईल त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती या योजनेमध्ये आपल्याला प्रायोरिटी ठरवण्यात आलेली आहे. बरोबर. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना ही ओपन आहे. जसे आपण पूर्वी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना आहे, मनरेगा योजना आहे, कोरडवाहू शेती अभियान आहे, जलसंधारणाच्या पाणलोट क्षेत्र विकास योजना आहे, IWMP आहे, अशा विविध योजनांच्या माध्यमातून तर आपण तळी देतोच. परंतु प्रत्येकाला क्षेत्र मर्यादा आहे की ज्याच्याकडे फळबाग आहे तोच केवळ फक्त फलोत्पादन अभियानातला घेऊ शकतो आणि मागणी खूप आहे आणि पुरवठा कमी आहे. मनरेगामध्ये जो दारिद्र्यरेषेखाली आहे ज्याला जॉब कार्ड आहे तो शेतकरी फक्त लाभ घेऊ शकतो. कोरडवाहू शेती अभियानात जी काही ठराविक 300-400 गावं निवडलेली आहेत त्याच गावातला शेतकरी घेऊ शकतो. IWMP मध्ये देखील त्याच पाणलोटात घेऊ शकतो. तसं याला निकष नाही, म्हणजे कुठलाही शेतकरी त्याच्यातला फक्त जो गावाचा निकष जो आहे आणि क्षेत्राचा ते पूर्ण. याच्यामध्ये काय केलेलं आहे की इतर योजनांमध्ये जी प्रचंड मागणी आणि जे काही निकष होते किंवा मर्यादा होत्या त्या मर्यादेवर मात करण्याच्या अनुषंगाने आणि ही योजनेला प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद किंवा ह्या बाबीसाठी शेततळ्यासाठी जो राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा, कारण की आपलं राज्य कोरडवाहू आहे, पर्जन्य आधारित आहे, 83% जवळपास क्षेत्र आहे, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त
आपल्याला एक शेतकरी उस्मानाबादवरनं प्रश्न विचारतोय, कारण मराठवाड्यातला तो जिल्हा आहे. अक्षय भंडारे. अक्षयजी, आपला प्रश्न विचारा. सर, शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते आणि खर्च किती? तुमचा आवाज येत नाहीये अक्षयजी, आपला प्रश्न विचारा मोठ्या आवाजात थोडासा. हॅलो सर, शेततळ्यासाठी किती अनुदान? हा, शेततळ्यासाठी किती अनुदान आहे? हा, मोठे साहेब, त्याचा प्रश्न असा आहे की शेततळ्यासाठी किती अनुदान आहे? आता याच्यामध्ये शेततळी जी योजना आहे ह्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये दोन प्रकार आहेत की एक ह्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला इनलेट आउटलेट आणि इनलेट आउटलेट विरहित असे वेगवेगळे दोन प्रकार आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत. जवळपास 13 आकार आहेत. म्हणजे 15 बाय 15 मीटर किंवा 15 बाय 20 मीटर, 20 बाय 25 मीटर, 25 बाय 30 मीटर असे वेगवेगळे त्याचे 7 आकार आहेत, कॉम्बिनेशन केलेले आहेत. आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जसा आकार वाढेल तसा खर्चाचं प्रमाण वाढत आहे. आणि ज्या शेततळ्यांना खोदकामाचा खर्च रक्कम रुपये 50,000 पर्यंत येत आहे त्या शेततळ्यांना आपण पूर्ण अनुदान देत आहोत, पूर्ण मदत देत आहोत. आणि ज्या शेततळ्यांचा खोदकामाचा खर्च 50,000च्या वरती जात आहे त्या शेततळ्यांना आपण मर्यादित रक्कम रुपये 50,000 पर्यंत म्हणजे या ठिकाणी जे 7 प्रकार आपण सांगितले ते इथं स्क्रीनवर शेतकऱ्यांना दिसताच आहे की 15 बाय 15 बाय 3चं जर घेतलं तर त्याला 22,110 रुपये खर्च येतो आणि तेवढं 100% त्याला मिळणार आहे. म्हणजे 20 बाय 20 बाय 3 पर्यंत जर घेतलं तर त्याला 100% पैसे मिळत आहेत. आणि पुढे जे आहे 25 बाय 20 बाय 3 आणि त्यानंतरचे जे आकार आहेत इतर, तर त्यांना 50,000च्या मर्यादेमध्ये अनुदान मिळणार आहे. बरोबर. या संदर्भातलं थोडंसं आपण जे चित्रफित आहे आणि ते आपण बघूया की या ठिकाणी जे आहे तर शेततळ्याचा कशा रीतीने वापर जर केला तर किती चांगलं कोरडवाहू जमिनीचं चित्र निर्माण होऊ शकतं. अत्यंत सुरेख हे या ठिकाणी चित्र आहे ज्या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसतंय. मला वाटतं अशा प्रकारची तळी आपण राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा इतर योजनेतून आपण देतो शेतकऱ्यांना. आपण ही राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमधून दिलेली आहेत. आणि ही तळी आपण इतर जी आपली राष्ट्रीय कृषी विकास योजना होती किंवा कोरडवाहू योजना आहे याच्यामधूनही दिलेली आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनामधून जी तळी दिली की त्याच्यामध्ये पूर्णतः आपल्याला साठा करणं अपेक्षित होतं. तिथं आपण कागद पुरवण्यात आला, लायनिंगसाठी प्लास्टिकचा कागद पुरवण्यात आला. आणि इतर योजनांमधली जी तळी होती त्यांना लायनिंगसाठी किंवा साठा करण्याच्या अनुषंगानं कागद पुरवण्यात आलेला नव्हता. आता ही जी आहे ही जी तळी आहेत आपली ह्याच्यासाठी साठवण्यासाठी आपली योजना नसून ह्याच्यामध्ये आपल्याला झिरपणं मुरवणं हे अभिप्रेत आहे. कारण ह्याच्यामध्ये कागद आपण पुरवत नाही, फक्त शेततळ्याचं खोदकाम आपण करणं अभिप्रेत आहे. आणि खोदकामासाठी येणाऱ्या खर्चाचं जी शेततळी लहान आकाराची आहे त्यांना येणारा जवळपास पूर्ण खर्च आणि ज्या शेततळ्यांना खोदकामासाठी येणारा खर्च 50,000 रुपयाच्या वरती जातो त्या शेततळ्यांना आपण 50,000च्या मर्यादेपर्यंत आपण अनुदान देत आहोत. आपल्याला परभणीवरून एक शेतकरी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. मुरलीधरजी, आपला प्रश्न विचारा. मुरलीधरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, नमस्कार. आपल्यासाठी असं आहे की सर, माझं मत असं आहे की गव्हर्नमेंट कडून म्हणजे जे 30 बाय 30 तळे घ्यायचे आहेत, जे मागून त्याला तळे देणार आहेत तर त्यांना पणीची व्यवस्था आहे का नाही? कशाची? जे कापड जे पन्नी टाकतो आपण शेतामध्ये तळ्यामध्ये. अच्छा, म्हणजे प्लास्टिक अस्थिरीकरण, जे प्लास्टिक आपण टाकायचं आहे त्या तळ्यामध्ये त्याला अनुदान आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर. हा, तर सर्वसाधारण शेतकऱ्याला आहे का? नाही, बरोबर आहे. आपला प्रश्न समजला मुरलीधरजी. आताच बोटे साहेबांनी सांगितलं की हे जे काही तळं आहे या 7 प्रकारची तळी आपण घेऊ शकतो आणि ते केवळ खोदकामासाठी याला 50,000च्या मर्यादेमध्ये अनुदान आहे. त्याकरता जे प्लास्टिक अस्थिरीकरण आहे तर त्याकरता किंवा कुंपण घालण्याकरता हे जे बाकीचे आपण शेततळ्याच्या संरक्षणात्मक उपाय करतो तर त्यासाठी मात्र या योजनेमध्ये अनुदान नाहीये. बरोबर बोटे साहेब? आपण याच्या संदर्भातलं जे आहे की लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की 30 बाय 30 बाय 3 मीटर आकाराचं शेततळ घ्यायचं तर म्हणजे तो एकदम खड्डा करायचा की कशा पद्धतीने हे करायचं? याच्यामध्ये बोटे साहेब, तुम्ही एक हे केलेलं आहे म्हणजे इनलेट आउटलेट्स त्याचं संकल्पचित्र तयार केलं आहे. मला वाटतं ते आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दाखवूया. आपण याच्यामध्ये शेततळी 2 प्रकाराची आहेत. ह्याच्यामध्ये इनलेट आउटलेट म्हणजे की ज्याच्यामध्ये शेततळी जी अशी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला पावसाचं वाहून जाणारं जे पाणी आहे आपल्या शेतीतलं ते शेततळ्यामध्ये आपल्याला घेता येईल
ज्या वेळेला पाऊस पडलेला असतो, पावसाचं पाणी आपल्या भूपृष्ठावरनं पाणलोटातून वाहून जात असतं, त्यावेळेला आपल्याला शेतात घेता येईल आणि अशाप्रमाणे अशा शेततळ्यासाठी आपल्याला पाणी आत आणण्यासाठी मार्ग ठेवता येतो आणि शेततळं भरल्यानंतर जादा होणारं पाणी आहे ते आपल्याला पाणलोटातून बाहेर काढण्यासाठीही मार्ग ठेवावा लागतो. असे इनलेट आउटलेटसह याला अशा प्रकारच्या शेततळ्याला इनलेट आउटलेटसह म्हणतात. आता याच्यामध्ये कसं आहे की शेततळं म्हणजे आपल्याला शेतामध्ये घ्यायचा खड्डा आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे जरी 6 कॉम्बिनेशन असली तरी आपल्याला शेततळं खोदकाम करताना आपल्याला पूर्णपणे सरळ खोदकाम करता येत नाही. शेततळ्याला आपल्याला खोदकाम करताना मशिनरी चालवताना बऱ्याच वेळा अडचणी येतात. त्यामुळे शेततळ्याला आपण खोदकाम करताना उतार ठेवलेला आहे, एकास एक उतार ठेवतो. शेततळ्याची खोली आपल्याला 3 मीटर खोलीचं शेततळं खोदायचं असतं. जर वरचा आकार 3 बाय 3 असेल तर आपण 3 मीटरची खोली ज्यावेळेला करतो त्यावेळेला तळाची बाजू 3 मीटरनं एका बाजूनं आत जाते आणि दुसऱ्या बाजूनही 3 मीटरनं आत येते. म्हणजे दोन्ही बाजूनं 3 आणि 3 जर विचार केलं तर जवळपास 6 मीटर तळाची बाजू कमी होते. वरची 30 असेल तर तळाची बाजू 24 मीटर लांबीला होते. त्याचबरोबर रुंदीलाही 30 मीटरचं असेल तर तेही 24 होतं. त्यामुळं समलंब चौकोनासारखं शेततळ्याचा खाली आकार हा लहान होत जातो. खालचा जो चौकोन आहे तो 24 बाय 24चा होतो. बोटे साहेब, सर्वसाधारणपणे आपण याच्यामध्ये जवळपास 21.5 लाख लिटर पाणी साठा आहे 30 बाय 30 बाय आपल्याला आपण हे करू शकतो. तो आता आपल्याला नाशिकवरनं एक सुरेश गवळी यांचा फोन आपल्याला येतोय. सुरेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, मागील त्याला शेततळ त्याबद्दल माहिती पाहिजे होती सर. समजा मागील त्याला शेततळ त्याची मुदत संपून गेली. हा, त्याची मुदत संपून गेली तर सर आता भेटेल का ते? अत्यंत चांगला प्रश्न विचारला सुरेशजी. वास्तविकता मी तुम्हाला सांगतो, मुदत संपली नाही तरी बोटे साहेब अधिकृतरित्या सांगतील. बोटे साहेब सांगा, ते म्हणतात मुदत संपली, त्यांना मिळेल का शेततळ? नाही, याच्यामध्ये प्रत्यक्षात मुदत संपलेली नाही. आपणास जर शेततळ हवे असेल तर आपण जी शासनानं वेबसाईटची तुम्हाला जी उपलब्ध करून दिलेली आहे त्या वेबसाईटवरती आपण अर्ज रितसर भरावा आणि आपल्याला त्या अनुषंगानं निकषामध्ये जर काही जिल्ह्याला लक्षांकापेक्षा जर जादा मागणी असेल त्या जिल्ह्यांनी लक्षांकाच्या अनुषंगानं मागणी वाढीव शासनाकडे केल्यानंतर शासनाकडून त्याचा सकारात्मक विचारही होणार आहे. सुरेशजी, थोडंसं मीही याच्यात सांगू इच्छितो तुम्हाला की 29 फेब्रुवारीला शासनाने संकेतस्थळावर हे अर्ज अपलोड करायला तुम्हाला म्हणजे मुभा दिलेली आहे आणि जवळपास 45 दिवस म्हणजे 14 एप्रिलपर्यंत हा कालावधी दिलेला आहे. त्याच्यामुळे ती योजना सुरू आहे. आपण आपल्याला काय अडचणी जर असतील तर स्थानिक जो तालुका कृषी अधिकारी आहे, आपला कृषी सहाय्यक आहे, याच्याशी संपर्क साधा, तो आपल्याला निश्चित मदत करेल. मला वाटतं आपल्याला समाधान झालं असेल. आपण आता हे जे काही शेततळ आहे या शेततळ आपल्या कोरडवाहू शेतीमध्ये किती परिणामकारक काम करू शकतं या संदर्भात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे प्रगतशील शेतकरी आहेत सांगोल्यातले विठ्ठल शिंदेसाहेब. आपण त्यांची यशोगाथा या संदर्भामध्ये जाणून घेऊया की शिंदेसाहेब, तुम्ही सांगा की तुमची शेती कशी होती आणि ह्या शेततळ्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये कसा आला आणि ह्या शेततळ्याने तुमच्या शेतीचा काय काय पायलट केला? सर, सांगोला हा सतत दुष्काळी अवर्षण प्रवण भागात दुष्काळी भाग, बरोबर, पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी उद्भवत होता. काय करायचं, शेती करायचं म्हटलं तर डिसेंबर नंतर विहिरी कोरड्या पडायच्या, बोर कोरडे पडायचे. त्यामुळे उन्हाळ्यानंतर जे आपलं प्रॉफिट राहायचं शेतामध्ये ते उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉफिट राहायचं, त्यावेळेसच आपली शेती पडाक. बरोबर. त्यामुळे 2004 पासून तर पावसाचा आपण ग्राफ बघितला तर पाऊस प्रत्येक वर्षी कमी 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 होत आलेला आहे. पर्जन्यवृष्टी कमी, शेती खडकाळ मुरमाड, या डेव्हलप कशी करायची याचा फार मोठा कुटुंबाला प्रश्न होता. त्याच एक शासनाने शेतकऱ्याला वरदान ठरणारी 2013 साली 100% अनुदानातून शेततळे योजना राबवली. याचा पुरेपूर फायदा आम्हाला ह्या शेतीसाठी झाला. ते आम्हाला 2013 साठी तालुका कृषी ऑफिसला आमचे वरचेवर आणे जाणं असतंच की बाबा काय योजना आली काय नाही. तालुका कृषी अधिकारी आम्हाला वरचेवर मंडल अधिकारी खाली असतात, ते कळवतच असतात. अशातच आम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले खूप छान 100% अनुदानातून एक शेततळ्यासाठी योजना आली शिंदे साहेब, तर तुम्ही ती राबवा शेतामध्ये. तुमचं जे पडीक क्षेत्र आहे, खडकाळ मारणारं क्षेत्र आहे, ते पूर्ण बागायतीखाली येईल. या उद्देशाने आम्ही तालुका कृषी अधिकारी अर्ज केला. त्या पूर्ण अर्जाची जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्ण पूर्तता केली आणि ते आम्हाला सोलापूर तिथून सँक्शन झालं आणि आम्हाला 100% योजनेतून शेततळ मिळालं. त्या शेततळे
अनुदान 5,56,000 रुपये होतं. पण आम्ही एक विचार केला, आम्ही एक 2007 साली एक छोटं 5 लाखचं शेततळं खोदलं होतं. मग त्यावरून आम्हाला एक अंदाज आला होता की 5 लाख पाणी साठवण क्षमते पाणी साठवण क्षमता. त्यावरून एक आम्हाला अंदाज आला होता की आपली एकूण शेती 30 एकर आहे. आपण 4 जण भाऊ आहे. मग आपली जर 30 एकर क्षेत्रापैकी 5-7 एकर जर शेती बागायती येत असेल तर आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. उन्हाळ्यात शेवटी आपल्याला जो काय पडाक राहणार आहे जमीन पाण्यामुळे तो प्रश्न उद्भवणारच आहे. म्हणून आम्ही एक डोकं शक्कल लढवली की शासनाचे 5,56,000 आणि त्यात आपण थोडे भाव टाकले म्हणजे आम्ही त्यामध्ये 5 लाख अजून आम्ही 3,08,000 रुपये त्यामध्ये टाकले. अशी 8.5 लाखाची योजना आम्ही राबवली. तर 8.5 लाखाची योजना राबवत असताना आम्ही ते शासनाचे 44 बाय 44 बाय 5.4 मीटर आकारमाने शेततळे होतं ते आम्ही 50 बाय 50 गुणिले 7 घनमीटर आकारमानाचे शेततळे त्याची पाणीसाठा जवळजवळ 2.25 कोटीच्या वरती पाणीसाठा. साहेब आपल्याशी आपण अशी चर्चा सुरू ठेवूया. आपल्याकडे अकोल्यावरनं एक रोहिदासजी भोर आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. हो रोहिदासजी आपला प्रश्न विचारा. हा साहेब, मला काय म्हणायचंय, हा मागेल त्याला शेततळ म्हणजे जो शेतकरी शेततळ मागेल त्याला दिलं पाहिजे. बरोबर. हा, आणि आता तर बोटे साहेबांनी सांगितलं का जिथं 50% आणेवारी आहे 50 पैसे हा त्यांनाच देणार. मग असं कसं? आणि नाही तुमचा प्रश्न दुसरं अशी माझी आहे म्हणणे त्या शेततळ्याला त्या कागदासाठी पण अनुदान द्यावं. बरोबर आहे, तुमची मागणी रास्त आहे. बोटे साहेब त्यांचं म्हणणं असं की तुम्ही मागेल त्याला शेततळ म्हटलंय, मग फक्त ज्या गावांच्या आणेवारी 50 पैशापेक्षा कमी हाच निकष तुम्ही का लावला? ही योजना सर आपल्याला ही जी निधी मिळत आहे या योजनेतून तो ज्या आपल्याला टंचाईमध्ये जी गावं पाठीमागील 5 वर्षामध्ये जाहीर झाली की ज्या गावामध्ये आणेवारी 50 पैशापेक्षा कमी होती त्या गावामध्ये राबवण्याबाबत ही अनिवार्यता आहे. कारण हा निधीच आपल्याला त्या स्रोतातून मिळत आहे की टंचाईच्या निधी स्रोतामधून आपल्याला हा निधी मिळत आहे. त्यामुळे आपल्याला हा निकष घालणं अनिवार्य होतं की जिथं आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. पण ह्याच्यामध्ये आपण 5 वर्षाचा कालावधी धरलेला आहे आणि दोन्ही हंगाम धरलेत, खरीपही धरलेला आहे रब्बीही धरलेला आहे. दोन्ही हंगामध्ये एकदा जरी गाव आलं आणेवारीमध्ये 50 पैशापेक्षा कमी तर ती सर्व गावं याच्यामध्ये पात्र आहेत. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की ह्या शेततळ्याला आपण कागद बसवण्याच्या अनुषंगानं काय प्रोव्हिजन. आत्ताच्या सद्यस्थितीला आपण शेततळे खोदण्याची योजना ही बनवलेली आहे, खोदकामाची ही योजना करून घेत आहोत. आणि ह्याच शेततळ्यांना जर भविष्यात कागद बसवायचा असेल तर आपल्याकडे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ही एक सुंदर योजना केंद्र शासनाची आहे की या योजनेमध्ये आपल्याला कागद बसवण्याची प्रोव्हिजन आहे. आणि ही जर एवढी मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेतून आपल्याला ही तरतूद करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला कागद बसवण्यासाठी आपल्याला 50% अनुदानावरती आणि जास्तीत जास्त रक्कम रुपये 75,000 अनुदान देय आहे किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनामधूनही याला आपल्याला तरतूद भविष्यात करता येईल. आता पहिल्या फेजमध्ये आपण ही शेततळी बांधण्याचा कार्यक्रम घेणार आहोत. बरोबर आहे. आणि मला वाटतं की गेले 5 वर्ष सातत्यानं पडणारा दुष्काळ जर बघितला तर केवळ कोकण विभाग जर सोडला तर मला वाटतं राज्यातल्या सगळ्या गावांमध्ये कधी ना कधी 50 पैशापेक्षा कमी पैशावारी आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जवळपास 23,000 गावं 21,000 गावं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण टंचाईग्रस्त गावांची आपण याच्यामध्ये राज्यामध्ये जवळपास जर 45,000 गावं धरली तर जवळपास 30,000 गावं याच्यामध्ये टंचाईमध्ये आता समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे जवळपास 67-68% गावं याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि कोकणातले जे 5 जिल्हे आहेत की रायगड, ठाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत ते आणि पालघर हे फक्त जिल्हे हे टंचाईमध्ये समाविष्ट नाहीत. कारण की तिथली आणेवारी ही या 5 वर्षामध्ये पाऊस तिथे बऱ्यापैकी अजूनही पडतो कोकण विभागामध्ये. मित्र हो, या ठिकाणी आपल्याला अमरावती अंजनगाव सुरजी या ठिकाणाहून विवेक संगई फोनद्वारे काही प्रश्न विचारू इच्छितात. विवेकजी आपला प्रश्न विचारा. विवेक संजय अमरावतीवरून बोलतोय साहेब. बरोबर. शेततळ बनवायचे आहे तर यासाठी आमच्यासारख्या शेतकऱ्यांना प्राथमिक तयारी काय करायची आणि कोणती कागदपत्र लागतात? कारण की भरपूर कागदपत्र या योजनेसाठी लागत असतील तर आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो सर. तर जर तुम्ही सविस्तर सांगितलं तर आम्हाला बरं होईल. संजय साहेबांचा प्रश्न खूपच चांगला आहे बोटे साहेब की खूप कागदपत्र नेहमीची शेतकऱ्याची अडचण असते की कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा तो कागदपत्राला घाबरूनच. आपण यासाठी याच्यामध्ये कागदपत्र अतिशय कमी ठेवलेले आहेत संजय साहेब की याच्यामध्ये शेतकऱ्याला शेतकरी असल्याबाबतचा 7/12 उतारा, बरोबर,
आणि 8चा उतारा आणि शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 1.5 एकर 60 गुंठ क्षेत्र असावं. बरोबर. बस एवढ्या 2च अटी आपण ठेवलेल्या आहेत आणि एवढ्या 2च अटीची आपण त्याच्यामध्ये तीच फक्त आम्हाला कागदपत्र लागणार आहेत की जेणेकरून तो त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची 60 गुंठ जमीन असणं अपेक्षित आहे. बस याच्यामध्ये आम्ही काही ज्याच्यामध्ये जास्त अटी किंवा निकष ठेवलेले नाही. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की आता जसे तुम्ही 50,000 आपण जी काही तळी देणार आहोत, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जर अर्ज आले तर आपण त्याच्यात प्राधान्यक्रम लावणार आहोत. जे आता अमरावतीतले शेतकरी आहेत, त्या ठिकाणी संघई साहेब विदर्भातले आहेत, तर त्या ठिकाणी काही आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत की ज्या कुटुंबाची यांनी प्रमुखाने आत्महत्या केली आहे त्याला आपण काहीतरी प्राधान्य देणार आहोत. दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना याच्यामध्ये आपण एक आणि दुसरं एक आहे की आपण ही जी आता ही योजना याच्यामध्ये आहे की आपण शेतकरी निवडताना आपण प्रथम प्राधान्य ठेवणार आहोत. त्याचबरोबर जे काही आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातले आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्या कुटुंबाचे जे वारस आहेत की जे शेततळी घेऊ इच्छित आहेत त्यांना आणि दारिद्र्य रेषेखालील बीपीएल खालील जे शेतकरी आहेत त्यांना आपण प्रथम प्राधान्य याच्यामध्ये ठेवणार आहोत. जेणेकरून त्यांच्या कुटुंबावरती अगोदरच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांना या योजनेतून आपल्याला प्रथम प्राधान्याने फायदा घेण्यात यावा. त्याच्यामुळं त्या 2 गटातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब म्हणजे त्यांचे वारस आणि बीपीएल शेतकरी ह्या दोन्ही कुटुंबांना आपण याच्यामध्ये प्रथम प्राधान्य देत आहोत आणि त्याच्यानंतर आपण जे अर्ज आले त्या प्रथम प्राधान्याने घेत आहोत. बरोबर. म्हणजे कागदपत्र जरी लागली तरी केवळ 7/12 8चा उतारा हे कागदपत्र आणि त्याचबरोबर जर तो दारिद्र्यरेषेखाली असेल तर त्याचा संदर्भामध्ये काय पुरावा आणि आत्महत्याग्रस्ताच्या संदर्भातला जो दाखला आहे ते एवढी पुरेसे आहेत, अत्यंत चांगले आहेत. मला वाटतं की सांगलीवरनं आपल्याला एक शेतकरी संपर्क करू इच्छितात. बंडू जाधवजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी जतवरनं बोलतोय, सांगली जिल्हा. हा, नमस्कार. नमस्कार. मी शेततळ्याच्या बद्दल माझा असा प्रश्न होता की आता शेततळे मागेल त्याला शेततळं आणि त्यासाठी 50,000 रुपये अनुदान शासन देणार आहे. बरोबर. पण जे खडकाळ जमिनीसाठी 50,000ची रक्कम आहे ती पुरेशी नाही, पण काळी माती आहे त्यासाठी हे पुरेसं आहे. मग ज्या खडकाळ जमिनीमध्ये 50,000 मध्ये हे शेततळं होऊ शकत नाही त्यासाठी काय उपाययोजना आहे? नाही, याच्यामध्ये आपल्याला शेततळ्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे शेततळे आहेत. जी शेततळी लहान आहेत, लहान शेततळी 15x15 असेल, 20x20 असेल किंवा 15x20 असेल, ह्या शेततळ्यांना खडकाळ जमिनी जरी असलं तरी येणारा खर्च जवळपास 100% आपण अनुदान स्वरूपात देत आहोत. जी शेततळी मोठी आहेत 20x25 किंवा 25x25 किंवा 30x30 ह्या शेततळ्यांना येणारा खर्च आपण 50,000च्या मर्यादेत अनुदान म्हणून किंवा मदत म्हणून देत आहोत. म्हणजे छोट्या शेतकऱ्यांचं छोट्या शेतकऱ्याला आपण खर्च देत आहोत, पूर्ण अनुदान देत आहोत. येणारा खर्च जवळपास 100% अनुदान देत आहोत. आणि आपण त्यासाठी शासनानं हे अनुदान जाहीर करण्यापूर्वी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर शेततळी घेण्याचा कार्यक्रम घेतला. बरोबर. आणि हे प्रोत्साहनात्मक आहे. जेणेकरून याला खर्च किती येतो त्या अनुषंगानं खर्च घेऊन प्रत्यक्ष येणारा खर्च आपण जाहीर केलेला आहे. आपण शिंदे साहेबांची यशोगाथा जी मगापासून राहिलेली आहे तर त्याच्या संदर्भात आपण बघूया की शेततळ्याच्या माध्यमातून काय केले. तर मला वाटतं शिंदे साहेबांचं हे जे आहे शेत म्हणजे सांगोल्यातलं जे शेत आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय की असं अत्यंत भरड की ज्या ठिकाणी अगदी गवत सुद्धा उगवत नाही. शिंदे साहेब, तुम्ही सांगा या संदर्भामध्ये तुमची जमीन किती, काय आणि कशा पद्धतीने शेततळ्याचा तुम्हाला फायदा झाला? तर या ठिकाणी जी माझी 30 एकर शेती आहे पूर्ण खडकाळ मुरमाड, पूर्ण चढ उताराची जागा. शेततळं ज्यावेळी राष्ट्रीय फल उत्पादन अभियान सामुदायिक शेततळ योजना मी राबवली 2013 रोजी, त्याच्या अगोदर माझी पार्श्वभूमी होती की 5 ते 7 एकर सुद्धा बागायत नव्हतं. आज माझं या ठिकाणी माझ्याकडे संरक्षित पाण्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे शेततळ्यामुळे पूर्ण म्हणजे जे उन्हाळ्यामध्ये शेती माझी 2-3 एकर बागायत उन्हाळ्यामध्ये, तिथं आज 15 एकर माझं बागायत आहे. तुम्ही तळ खोदलेलं आहे त्याला ते प्लास्टिक आपल्याला दिसतंय, कोणत्या कंपनीचं प्लास्टिक आहे किंवा त्याचा प्लास्टिक निवडताना आपण काय विचार केला याचा? सर, प्लास्टिक निवडताना मी एक विचार केला. शासनाने एक कंपन्या ठरवून दिलेली होती, 7 कंपनी होत्या आमच्याकडे 2013 वेळी. त्या कंपनीचं मी जे प्लॉट व्हिजिट केली की ज्या कंपनीमध्ये शेततळे कुठे कुठे कागद म्हणजे लाइनिंग केलेले आहेत त्या ठिकाणी मी व्हिजिट केली आणि मी एक विचार केला की आपल्याला जागेवरती म्हणजे आपलं शेततळं म्हणजे कुठेही लिकेज नाही होऊ नये, व्यवस्थित कुठेही घडी पडू नये, जागेवरती कोण इन्स्टॉलेशन जे कंपनी करेल त्याला मी प्राधान्य दिलं. त्यामध्ये टेक्सटाईल कंपनीचा मी कागद वापरला, गुजरातची कंपनी होती. मी त्यांना एकच विनंती केली की जो माझा कागद आहे तो कुठेही कोपरं म्हणजे कुठेही लाइनिंग करताना कुठेही घडी पडता कामा नये, व्यवस्थित जो बांध आहे तो बांधाला
पूर्ण असा बसेल असा कागद मला इन्स्टॉलेशन तुम्ही शेततळ्यामध्ये करून द्या. मग त्यांनी मला पूर्ण कागद पीस त्याचे 3 मीटरचे जसे हे येत होते त्यांचे पीस येत होते कट पीस, त्यांनी जागेवरती येऊन माझा कागद तो इन्स्टॉलेशन करून दिला. कुठेही गोडी पडली नाही, तुम्हाला ते समोर दिसतेच. त्याच्यामुळे आता या ठिकाणी पाणीच आहे, अत्यंत सुंदर रीतीने त्या ठिकाणी साठलेलं आहे. किती क्षमता आहे, किती पाणी साठलेलं आहे या तळ्यात? सर एक मग मी म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा की शासनाचं होतं 1000 घनमीटरचं शेततळ होतं. मी 30 एकर क्षेत्रीच्या दृष्टीने मी त्यामध्ये स्वतःच्या खिशातले अजून म्हणजे 3,04,000 रुपये टाकले, असे म्हणून 8,60,000 रुपये मी शेततळ्यासाठी खर्च केला. त्यातनं मला शासनाकडून 5,60,000 अनुदान मिळालं. पण मला एवढा फायदा झाला की एवढा मुबलक म्हणजे शाश्वत एवढं 2 कोटी जवळजवळ 2 कोटी लिटरचं मला शाश्वत शेततळ संरक्षित पाण्याचा साठा मला त्यापासून मिळाला. किती आहे या तळ्याचा? या तळ्याचा आकार सर 50 बाय 50 गुणिले 7 आकारमानाचे एवढे तळ आहे. घनमीटर 50 मीटर लांबीला, 50 मीटर रुंदीला, जवळपास 7 मीटर खोली आहे. हे तुम्ही घेतलेलं पूर्वीचं तळ, ज्याच्यातून तुम्हाला शेततळ्याची उपयुक्तता लक्षात आली. आणि मला वाटतं की ही तुमची जमीन, या जमिनीत तुम्ही हा डंपर या ठिकाणी दिसतोय की ज्या ठिकाणी तुम्ही बाहेरनं आणून त्या ठिकाणी माती टाकताय. कुठनं आणली माती? आणि जलयुक्त शिवारातून पाझर तलाव, सिमेंट बंधार असतील, दगडी बंधार असेल, एक योजना निघाली होती. म्हणजे शासनाच्या अनुदान नव्हतं, पण शासनाचा सपोर्ट होता की तुम्ही बाबा कुठल्याही शेततलावातील किंवा पाझर तलावातील गाळ तुम्ही उपसा करू शकता, आमचं पूर्ण तुम्हाला संरक्षण आहे. म्हणून मी शेजारीच 1-2 किलोमीटर अंतरावरती एक पाझर तलाव खूप जुना 72च्या दुष्काळामध्ये तयार केलेला होता. त्यामध्ये खूप गाळ साचलेला होता. मग आम्ही तिथून स्वखर्चाने जवळजवळ 4 लाख रुपये खर्च करून मी जे गाळ मुरमाड, बोरीच्या बागेमध्ये, डाळिंबाच्या बागेमध्ये पसरून घेतला. त्यामुळं पीक हे जे आज डाळिंबाची बाग दिसते, ही आज हे 2 वर्षाची झाडाचं आहे. या 2 वर्षाची झाडं मी आता भारावरती आहेत. ह्याचं हार्वेस्टिंग मला वाटतं एप्रिलच्या एंडला हार्वेस्टिंग हा प्लॉट होईल. त्यामुळं इतकी सुपीकता वाढली जमिनीची. त्यामुळं डाळिंबाचं झाडाला अजून ग्रोथ मिळाली. ते झाडाचं क्लोरोफिल वाढलं आहे. तुमचं किती सुंदर पद्धतीने डाळिंब आलेलं आहे. आणि ही डाळिंब जवळपास किती एकर आता बाग आहे तुमची डाळिंबाची? आता फळावरती माझी 2300 झाडं आहेत आणि बाकीचे लहान झाड आहेत. आणि बोर 2 एकर आहे, पपई 2 एकर आहे. नवीन पहिली एक पपई प्लॉट सुरू आहे. आता गहू माझा हार्वेस्टिंग झाला. आता हे जे आपल्याला बोर दिसत आहे, ही तुमची केव्हाची लागवड आहे बोरीची? ही बोरीची लागवड 2007 साली केली होती. पण तिला कधीच आहे आता ह्या वर्षीचा भार आहे. आता तो जस्ट 15 दिवसापूर्वीच आपली बाग संपलेली आहे. एका झाडावरती सर 300 किलो एवढं अवरेज भेटलेलं आहे. आणि त्या झाडाचं जे अंतर आहे 18 बाय 18 फुटावरती एक झाड आहे. पूर्ण 18 बाय 18 मध्ये पूर्ण विस्तार झाडाचा होतोय सीझन मध्ये. कोणत्या जातीची आहेत ही बोर? हे जुनी उमरान जात म्हणून आहे, उमरान चमेली. अच्छा. आणि चांगला दर मिळतो याला? हो, दर चांगला भेटतो. आणि अवरेज यील्डमुळे जरी मार्केटमध्ये दर कमी झाला, भाव कमी झाला, तर आपलं यील्ड म्हणजे पर झाड आपल्याला 300 किलो अवरेज मिळून आपलं भाव जरी कमी झाला तरी यील्ड मध्ये आपला नफा जे आहे तो कव्हर होतोय. आणि ह्या पद्धतीने तुम्ही आता बरड जमीन दिसतेय, तर तुम्ही त्या ठिकाणी पॉलिमल्चिंग आणि ड्रिपचा वापर करता. म्हणजे जे पाणी उपलब्ध केलेलं आहे त्याचा काटकसरीने वापर तुम्ही या ठिकाणी करताय. आणि या ठिकाणी तुम्ही पपईचं पीक घेतलं दिसतंय, ढोबळी मिरचीचं दिसतंय. आणि त्यानंतर खाली जे आहे ते ज्वारी आहे की मका आहे? तुम्ही पॉलिथिनवर लावली? मधुमक्का आहे. आपण शुटकॉर्न म्हणतो. आपण काय करतो, सुरुवातीला म्हणजे रमजानमध्ये आपण कलिंगड्याचा प्लॉट तयार करतो, त्यावेळेस विक्रमी दर असतो. त्यानंतर रमजानमध्ये प्लॉट हार्वेस्टिंग झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये कलिंगड येऊ शकत नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी शुटकॉर्न, जर साधी मका केली तर आपल्याला भाव कमी भेटतो, परवडणार नसते. मग आपण दुसरं सेकंड पीक जे घेतो ते मधुमक्केचं घेतो. त्यामुळे पावसाळ्यात मधुमक्केला म्हणजे पर्यटन पीक आहे, ते खूप मागणी असते. त्यामुळे आपल्याला त्या पिकाचा नक्की फायदा होतो. त्यामुळे ते मधुमक्के पीक आपण त्या ठिकाणी घेतोय. बरोबर बरोबर. आणि ह्या तुम्ही स्कर्टिंग बॅग्सचा देखील या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की सुंदर रीतीने वापर केलेला आहे. कलिंगडाचं पीक देखील आपण घेतलेलं आहे. जनावरं देखील आपल्याकडे आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही शेणाचा आणि त्याच्या मूत्राचा वापर जीवामृत किंवा शेणखतासाठी करता. आणि मासे देखील तुम्ही तळ्यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे त्या तळ्याचं पाणी केवळ शेती करता वापरण्याच्या पाण्यातून तुम्ही पर्यायी उत्पादन जे आहे, हा कोणत्या जातीचा मासा आहे? सर हा कटला जातीचा मासा आहे. हा सर ह्याच्या मागचा उद्देश असा होता की जर आता आपण दुष्काळामध्ये शेततळ बनवण्याचे म्हणजे आपल्याकडे वरचे आपण 3 लाख रुपये खर्च केले, ते परिस्थिती सुनावतो 3 लाख खर्च करण्याची. मग आपण एक शक्कल काढू, आपण शेततळ बनवले की आपल्याला पाण्याचं म्हणजे घाण होण्याचा प्रॉब्लेम आपल्याला नक्की येणार आहे. त्यामुळे आपण डोकं लढवलं की आपण जर ह्या शेततळामध्ये मासे सोडले तर आपलं पाणी स्वच्छ राहील आणि त्यातून आपल्याला थोडा संदर्भात आपण बोलत राहूया. शिंदे साहेब, आपल्याला पुण्यावरनं एक शुभा कुलकर्णी म्हणून काय फोनवरून प्रश्न विचारू इच्छितात? सुलभा कुलकर्णी. हॅलो. हा मॅडम, आपला प्रश्न विचारा. मला बोटे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे.
की शेततळ्याचं सरासरी पाणीसाठ्यावरून कोणत्या पीक पद्धतीचा अवलंब करावा म्हणजे पिकाच्या सुरुवातीपासून पीक उत्पादनापर्यंत पिकास पाणी पुरवठा होईल. बोटे साहेब म्हणजे हा प्रश्न चांगला आहे की एकूण पीक पद्धती काय ठेवावी. आता याच्यामध्ये ताई माझा एक की आपली शेती किती असेल त्याच्या अनुषंगाने आपल्याला शेततळ्याचा आकार निवडावा लागेल. जर किमान क्षेत्र किती आहे आपल्याकडे आणि शेततळ आपण कोणत्या प्रकाराचं घेतोय. आपण इनलेट आउटलेट सह जर घेणार असाल तर ते शेताच्या खालच्या बाजूला लो लाईंगला की जिथं आपल्याला आपल्या शेतातून वाहून येणारं किंवा शेततळ्याच्या वरच्या बाजूचं वाहून येणारं पाणी आपल्याला शेततळ्यामध्ये घेता येईल. आणि शेततळ्यातून जे पाणी आपल्याला साठणार आहे ते पाणी ताई पावसाच्या खंडित कालावधीमध्ये संरक्षित सिंचन म्हणून वापरणं खूप फायदेशीर ठरतं. की ज्या वेळेला पावसाचा खंड असतो 15 दिवस 20 दिवस 25 दिवस अशा वेळेला जर आपण संरक्षित पाणी म्हणून जर वापरलं तर आपल्याला चांगल्यापैकी उत्पादकता किंवा उत्पादनामध्ये शाश्वतता राखता येते. तुलबाताई कुलकर्णी पुण्यावरून यांनी प्रश्न विचारला होता की शेततळ हे किती क्षेत्रासाठी आपण संरक्षित पाण्यासाठी ते घ्यावं. तर मला वाटतं की विठ्ठलजी तुम्ही तुमची यशोगाथा सांगितलेली आहे. तुमचा काय अनुभव की तुमच्याकडे 30 एकर शेती आणि तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांना शासनाच्या मार्फत जे आहे ते सर्वसाधारणपणे एक कमी आकारमानाचं शेततळ म्हणजे जवळपास 5.5 लाख रुपये 100% अनुदानाचं त्यांना शेततळ मिळालं होतं. पण त्यांनी स्वतःचे म्हणजे ऐपत नसताना देखील तुम्ही 3 लाख रुपये टाकले आणि 8 लाखाचं शेततळ घेतलं आणि हे जे तुमचं शेततळ आहे 2 कोटी लिटर क्षमते झाले त्यातून तुमचं किती क्षेत्र आता जे तुमचं 30 एकर क्षेत्र आहे तर किती क्षेत्राला तुमचं हे संरक्षित पाणी सिंचनासाठी उपलब्ध झालेलं आहे. सध्या एवढ्या अशा भयानक दुष्काळात देखील सर त्या शेततळ्याच्या म्हणजे जे संरक्षित पाणी आहे त्यावरती माझा आज मी तिला 15 एकर बागायत आहे. आणि ज्यावेळी पावसाळा चांगला असतो त्यावेळी माझं 30च्या 30 एकर बागायत उन्हाळ्यामध्ये बागायत राहतंय. तो केवळ हे शेततळ्याच्या पाण्यामुळे. मी काय केलं की आपण एक विचार केला बाबा 3000 झाडासाठी आपल्याला जर मार्च एप्रिल मे मध्ये झाडाला किती पाणी आवश्यकता असतं तर मी त्याचा विचार केला त्याचं कॅल्क्युलेशन केलं की समजा आपण 1 कोटी लिटरचं शेततळ असेल बनवलं समजा शासनाच्या योजनेतून 1 कोटी लिटरचं असेल तर आता आज 1 दिवसाआड झाडाला ह्या म्हणजे टेम्परेचर ह्या वर्षी जास्त आहे उन्हाळा कडक असल्यामुळे 1 दिवसाआड झाडाला जर आपण 100 लिटर पाणी दिलं तर तळ्याची क्षमता आहे 1 कोटी लिटर आणि आपल्याला प्रॉब्लेम येतो ते फक्त मार्च एप्रिल आणि मे महिन्यात फार पाण्याचा प्रॉब्लेम येतो. मग कॅल्क्युलेशन केलं की आपली 3000 झाडाला आपण 100 लिटर जरी 1 दिवसाआड पाणी दिलं तर एका महिन्याचे 30 लाख लिटर पाणी होते. तर 30 लाख लिटर पाणी गुणिले 3 केलं तर आपण 90 लाख लिटर आपलं पाणी होते म्हणजे आपला सीझन पार पडला डाळिंबाचा. आणि उरले पाणी 10 लाख लिटर 10 लिटर पाण्यामधलं जर आपण 5 लाख लिटर बाष्पीभवनाच्या रूपात सोडून दिलं 5 लाख लिटर तरी पाणी आपल्या हातामध्ये राहतंय. ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्यावेळी आम्ही शॉर्ट टर्म जी पिकं असतात आम्ही खूप म्हणजे शॉर्ट टर्म पिकाकडे खूप लक्ष देतो. पावसाळा सुरू झाला की मे महिना संपला की जून महिना सुरू होतो पावसाच्या सरी हळूहळू सुरू होतात. शेततलावाचे असणार 5 लाख म्हणजे लिटरचं पाणी आणि आम्ही कलिंगड शॉर्ट पिकं 1-2 एकर रमजानमध्ये कलिंगडाचं प्लॉट पुन्हा शिमला मिरची मेचं टेम्परेचर कमी झालं का शिमला मिरची लागवड करत असतो. 2 एकर शिमला मिरची असते कलिंगड 2-3 एकर असतं. मग ह्या 5 लाख लिटर पाण्याचा मला ह्या 2 म्हणजे कलिंगड आणि शिमला मिरचीसाठी शॉर्ट टर्म पिकासाठी जो सीझनला जास्त भाव मिळतो त्या पाण्याचा मला उपयोग होतो. जर माझ्याकडे तो शेततळ नसतं तर हे माझं कलिंगडाचं पीकही झालं नसतं जे मला ज्यातून नफा मिळणार विक्रमी नफा मिळणार होता शिमला मिरची असेल कलिंगड असेल शॉर्ट टर्म पिकामधून ते माझं शेततळ नसतं तर संरक्षित पाण्याचा म्हणजे शाश्वत पाण्याचा साठा नसता तर ते माझं झालं नसतं. बरोबर म्हणजे अत्यंत चांगलं आहे सुलभाताई की यांनी जे आहे ते तळ घेतलेलं आहे. नुसतं तळ नाही तर त्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन किती पाणी द्यायचं त्याचा वाढीचं स्टेटस काय आहे वातावरण कसं आहे त्यातली ह्युमिडिटी टेम्परेचर किती आहे आणि कोणत्या ड्युरेशनची पिकं घ्यायची आणि ती ठिबकवर घ्यायची प्लास्टिक आच्छादनावर घ्यायची सेंद्रिय मल्च करायचं अशा विविध पद्धती जर केल्या तर हा व्यक्तिगत व्यवस्थापनाशी निगडीत असा हा प्रश्न आहे की तुम्ही त्या पाण्याचं व्यवस्थापन किती चांगल्या रीतीने करू शकता. मला वाटतं की आपल्याला औरंगाबादवरून कुलदीपक देशपांडे काही प्रश्न विचारू इच्छितात. कुलदीपकजी आपला प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न असा आहे की मोठ्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याच योजना दिसत नाहीत. आता माझ्या एकट्याची समजा 18 एकर जमीन आहे एक विहीर आहे मला शेततळ घ्यायचं आहे तर कुठल्याच योजनेत काही अवेलेबल होत नाही. मग तिथे क्रायटेरिया असे असतात की तुमच्याकडे फळबाग पाहिजे ती पण जर असेल तर त्यात सुद्धा मग सामूहिक योजना होते म्हणजे एकाच्याच नावावर सातबाराचा जर काहीच फायदा मिळत नाही. मग हे असे अडचणीचे विषय होतात ज्यांना खरंच चांगलं काम करायचं आहे शेती करायची चांगली तर हे शासनाच्या कुठल्याच योजनेमध्ये सहभागी होता येत नाही. तर जमीन धारण्याची मर्यादा येते किंवा मग रिझर्वेशन असतात. तर ह्याला काय सोल्युशन काही आहे का? ते मोठे शेतकरी आहेत आणि त्यांना कोणत्याही योजनांचा लाभ
मिळत नाही. म्हणजे एनएचएमचं घ्यायचं म्हटलं तरी फळबाग पाहिजे, फळबाग असली तरी सामूहिक शेततळ पाहिजे. काय सांगू शकता? नाही, याच्यासाठीच आपण ही मागेल त्याला शेततळ योजना जाहीर केली शासनानं. आणि ह्या योजनेमध्ये आपल्याला फक्त कमीत कमी 60 गुंठे क्षेत्र असावं आणि याला क्षेत्राची वरील मर्यादेचा अट नाहीये. म्हणजे अधिकतम क्षेत्र मर्यादेची कुठली अट नाही. मोठा शेतकरी कुणी याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो. त्यामुळे तशी काही अडचण ह्या योजनेमध्ये आपण ठेवलेली नाही. बरोबर. आणि मगाशी मला वाटतं शिंदे साहेब फोटो बघताना आपण जे मत्स्यपालन जे केलेलं आहे शेततळ्यातलं, केवळ त्यांनी तुम्ही पैसा कमवत नाही, तर या ठिकाणी एक चित्रफित आहे तुमची, मला या ठिकाणी दिसतीये, आपल्या लॅपटॉपवर आहे, की त्या ठिकाणी तुम्ही टेम्पोतनं मासे स्वतः विकताय. म्हणजे थेट उत्पादक ते ग्राहक हे अभियान जर राबवलं तर शेतकरी आपल्या शेतमालाचा चांगला पैसा मिळू शकतो. याच्या संदर्भात एका थोड्यात काय सांगू शकाल या फोटोच्या संदर्भात? की साहेब, माझे एक शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे माझा जो शेतामध्ये माल पिकतो तो पूर्ण जागेवरून मी मार्केट करतोय. म्हणजे हे जे मासे आहेत ह्याच्या म्हणजे पाणी स्वच्छ राहावं, पाणी स्वच्छ राहून आपल्याला त्यापासून थोडेफार मासे मिळाले. मी आता उन्हाळा जास्त असल्यामुळे पाणी ह्या वर्षी फास्ट खोली म्हणजे खाली खाली होत चालल्यामुळे आपल्याकडे वेळ खूप अल्प आहे, त्याच्यामुळं आपण खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. मित्र हो, थोडंसं मी निवेदन करू इच्छितो की दर गुरुवारी संध्याकाळी 6 ते 7 या कार्यक्रमामध्ये सह्याद्री वाहिनीवरून आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो. कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या सूचना जाणून घेण्यासाठी किंवा आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. आपल्या प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. स्क्रीनवर आपल्याला ईमेल दिसतोय, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपण कृषी दर्शन कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण युट्यूबवर त्या माध्यमातून आपण तो कार्यक्रम पुन्हा बघू शकता. तसेच या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती आपण आमच्या वेबसाईट www.ddsahyadri.in किंवा ddsahyadri.कृषीदर्शन या फेसबुक पेजवर देखील आपण आम्हाला फॉलो करू शकता किंवा युट्यूबवर ह्या ॲड्रेसवर आपण हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. मित्र हो, आजचा जो कार्यक्रम होता तो मागेल त्याला शेततळ महाराष्ट्र शासनाचे जे आदरणीय मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब अत्यंत महत्वाकांक्षी आणि चांगला उपक्रम हा सुरू केला जलयुक्त शिवार अभियानाच्या बरोबर. आणि ह्या योजनेच्या संदर्भामध्ये आज आपण खूप चांगली माहिती या ठिकाणी ऐकून घेतलीत. या ठिकाणी माहिती देण्यासाठी जे तज्ञ उपस्थित राहिले बोटे साहेब, आपण खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि विठ्ठलजी शिंदे साहेब आपल्यासारखे प्रगतशील तरुण शेतकरी हे खरोखरच आयडॉल आहेत, आजच्या युवकासमोरचे आयडॉल आहेत. शेतीमध्ये जे काही नर्वसनेस आहे त्याच्या संदर्भातचे आपण आयडॉल आहात. आपण देखील स्टुडिओमध्ये आलात आणि खूप चांगली आपली यशोगाथा आपण आमच्या श्रोत्यांशी शेअर केली, त्याबद्दल आपले देखील दूरदर्शनच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.